हे गीता नाम विख्यात सकल वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत वस्तू होय अशा शब्दामध्ये ज्ञानोबारायांनी ज्या गीतामृताचा महिमा वर्णन केलेला आहे त्याच्या सामुदायिक उच्चारासाठी आपण आज सगळे या ठिकाणी जमलेले आहात. मला एक अत्यंत या ठिकाणी ज्ञानोबारायांची ओवीच पुन्हा आठवते. ज्ञानदेव असं म्हणतात की ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. हे जे गीताशास्त्र आहे या गीताशास्त्राचा जो अंतिम आणि आद्य उद्देश आहे तो प्रत्येक व्यक्तीने संतुलित आयुष्य जगावं हा आहे. हे मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही. ज्या भागवत धर्माचा गाभा भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून कुरुक्षेत्रावरती उद्घोषित केला त्या भागवत धर्माचं महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये जे वर्णन केलेलं आहे शांती पर्वामध्ये ते वर्णनच मुळी जीवनातलं संतुलन सूचित करणार आहे. नारायण परो धर्म पुनरावृत्ती दुर्लभः प्रवृत्ती लक्षणशैव धर्मो नारायणात्मक असं व्यासांनी भागवत धर्माचं वर्णन केलेलं आहे की हा जो भागवत धर्म आहे हा जो भागवत धर्म विचार आहे हा जीवनाची परिपूर्णता साध्य होण्यासाठी प्रवृत्ती आणि निवृत्ती अशी जी दोन्ही अंग आहेत या दोन्ही अंगांचं संतुलन जीवनामध्ये प्रस्थापित करण्यासाठी कशा प्रकारची जीवनशैली अंगीकरणं आवश्यक आहे याचं सूचन जो धर्म विचार करतो तो भागवत धर्म आहे. बरोबर ह्याच जणू व्यासांच्या श्लोकाचा अनुवाद वाचावा किंवा उच्चार वाटावा असा तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे की प्रवृत्ती निवृत्तीचे आतून या भाग उतरले चांग रसायन. की म्हणून व्यक्तिजीवन जे आहे हे व्यक्तिजीवन प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे प्रयत्न आणि वैराग्य किंवा ताटस्थ्य या दोन्ही गुणांचा संतुलन ज्याच्यामध्ये समतोल साधलेला आहे असं जीवन व्यतीत करण्याचं जे इंगित आहे ते सांगणारा ग्रंथ म्हणजे आमच्या परंपरेमधलं गीताशास्त्र आहे. आणि ज्ञानदेव जे म्हणतात की आनंदाचे आवारू मांडू जगा की ह्या गीताशास्त्राचा जर आम्ही जीवनामध्ये उच्चार विचार आणि आचार केला तर या विश्वामध्ये संपूर्ण आनंदाचं आवार म्हणजे वर्षा होईल. ते करण्यासाठी आपण या ठिकाणी सिद्ध आहात. आदरणीय संध्याताईंच्या माध्यमातून हा उपक्रम अनेक वर्ष निष्ठेने चाललेला आहे. त्याच्यामध्ये खरं मी तुकोबांचेच पुन्हा शब्द वापरतो की तुका म्हणे मज न धरता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. माझी काही इथे म्हणजे उपदेश वगैरे करण्याची अजिबात माझी पात्रता नाही, माझी काही सेवा पण नाही, केवळ आमच्या प्रमोदजींचं प्रेम आहे म्हणून आपल्याशी आज आपल्याबरोबर या ठिकाणी इथे उपस्थित राहण्याचा योग आला. शेवटी फक्त एकच म्हणतो हे जे आमचं गीताशास्त्र आहे आणि हा जो भागवत धर्म आहे त्या भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीची जी दोन प्रमुख अंग आहेत त्यांची आजच्या जीवनामध्येही तितकीच गरज आहे आणि त्याचा उद्घोष गीतेमध्ये आहे. भागवत धर्माने आम्हाला जी भक्ती शिकवलेली आहे तिची दोन अंग आहेत. पहिलं अंग आहे नामस्मरण आणि दुसरं अंग आहे लोकसंग्रह. नामस्मरणाचा हेतू जो आहे तो अंतःकरण शुद्ध करणं हा आहे. या ठिकाणी आदरणीय मोरेश्वरजी आहेत तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले असं ज्ञानदेवांनी ज्या कीर्तनाचा महिमा वर्णन केलेला आहे त्या नामसंकीर्तनाचा हेतू केवळ अंतःकरण पाप म्हणजे आत्तापर्यंत केलेलं पाप नाहीसं करणं एवढा नाही आहे, पापबुद्धी नाहीशी करणं हा कीर्तनाचा आद्य हेतू आहे नामसंकीर्तनाचा. आणि अशी ज्याने अंतःशुद्धी प्राप्त करून घेतलेली आहे अशा व्यक्तीने मग लोकसंग्रहासाठी प्रवर्तित होणं. समाजामधल्या ज्या सकारात्मक प्रवृत्ती आहेत त्या सकारात्मक प्रवृत्तींना एका उंच किंवा उच्च अशा ध्येयाकडे प्रगमनशील बनवण्यासाठी सामूहिकरित्या प्रवृत्त करणं हा लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नव्हावे लोकाप्रती ज्ञानदेव जे म्हणतात ते या अर्थाने म्हणतात. आज आम्हाला बरोबर भागवत धर्माने शिकवलेल्या या धर्मविचाराचा ज्याचा उद्घोष गीतेमध्ये आहे त्याची आज अत्यंत गरज आहे. कारण आमची अंतःकरणं ही अत्यंत आपल्याला पहिलं आद्य कुठलं कर्तव्य असेल म्हणजे उपयोजन असेल नामसंकीर्तनाचं ते चित्तशुद्ध करणं हे आहे. आणि चित्तशुद्ध करत असताना समाजामधल्या ज्या सकारात्मक प्रवृत्ती आहेत ज्या शुभ प्रवृत्ती आहेत त्यांचं संग्रह एकत्र आणून त्यांना उच्च मानवी मूल्यांच्या आचरणासाठी प्रवृत्त करून
सक्रिय बनवणं हा जो लोकसंग्रह नावाच्या भागवत धर्माच्या दुसऱ्या भक्तीचं जे दुसरं अंग आहे त्याचा जो हेतू आहे, या दोन्हीचं आज आपल्याला आचरण करण्याची नितांत गरज आहे. त्याचं एक साधन म्हणजे गीता पठण आहे. ते आपण सगळे या ठिकाणी करत आहात, त्याबद्दल आपण अत्यंत भाग्यवान आहात. आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय संध्याताई, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर यांना अत्यंत प्रेमाने एकदा मला या ठिकाणी आपण पाचारण केलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि दंडवत घालतो. रामकृष्ण हरी. मान्यवरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतरच्या आपल्या व्यासपीठावरील विशेष आमंत्रित अतिथी आहेत सौ रजनीताई देशमुख, ज्या शीघ्र कवयित्री आणि आधुनिक बहिणाबाई म्हणून आपल्या परिवारामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पुस्तकाचा कृष्णांजली भाग 2 याच्या प्रकाशनाचा सोहळा आज आपण इथे करत आहोत. मी संध्याताईंना विनंती करते की त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला आपण आता सुरुवात करूया. श्री मोरे